द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन मया कतं सब अपराध क्षमतु मे भन्ते तृतीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन मया कतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते ओकासं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतं मे भन्ते संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि सुरामेरयामच्चपमादथाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि इमानि पञ्चशिखापदानि शीलेन सुखतिं यन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निपुतिं यन्ति तस्मात् शीलं विशोधये साधु साधु साधु. नियमाचं पालन करून जगभर ते धम्माचा प्रचार करीत असतात. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये आपल्या नागपूर पासून तर चंद्रपूरपर्यंत त्यांनी धम्माचा प्रचार करण्यासाठी 210 किलोमीटर जवळपास पदयात्रा दुतांग त्याला म्हणतात ते त्यांनी केलेलं होतं. आणि यावर्षीसुद्धा ते आपल्यामध्ये आलेले आहेत. जगामध्ये मूळचे ते ब्रिटनचे आहेत, परंतु मागील अनेक वर्षापासून थायलंडमध्ये त्यांनी धम्माचं कार्य सुरू केलेलं आहे. आणि आताच थायलंडच्या राजांनी जो सर्वोच्च संघनायक नंतर जो सन्मान असतो तो वंदनीय भंतेजी अजानजी जयसारोजी यांना दिलेला आहे. आणि त्यांना इकडे आणण्याचं प्रामुख्याने श्रेय जर कोणाला जात असेल महाराष्ट्रामध्ये तर आमचे आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब जे सामाजिक न्याय विभागामध्ये आता प्रधान सचिव आहेत तर त्यांना जातं. कारण बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे खऱ्या अर्थाने या देशामध्ये चांगल्या लोकांना जे चांगलं तत्वज्ञान आहे ते समजावं आणि त्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा. त्यासाठी भंतेजी पूर्वीला बौद्धगया अनेक जागतिक स्तराचे बौद्ध राष्ट्रामध्ये जायचे, परंतु महाराष्ट्रात त्यांना येण्याची संधी नव्हती. तर मागच्या 2-3 वर्षापासून भंते आपल्यामध्ये आलेले आहेत आणि आज खऱ्या अर्थाने ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करणार आहेत. खरं तर ते फॉरेस्ट मॉनेस्ट्रीचे मॉन्क आहेत. जगामधले जी काही थेरवादी परंपरा आहे बुद्धांच्या काळापासून तर त्या परंपरेमधील ते ज्येष्ठ आज जगामधील सर्वात ज्येष्ठ भंते आहेत. आणि म्हणून ते वस्तीमध्ये राहत नाही, विहारामध्ये राहत नाही. आपल्याला माहीत असेल की ते विहारात कधीच थांबत नाही. ते जंगलामध्ये जातात, लोकांशी चर्चा करतात, गावामध्ये जातात, लोकांशी बोलतात आणि सोप्या पद्धतीमध्ये धम्माचा जो संदेश आहे, बुद्धांचे जे विचार आहेत ते सगळे त्यांना सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणून ते आज या ठिकाणी
आपल्याला जे या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे, त्यांच्यासोबत त्यांची टीम पण या ठिकाणी आलेली आहे थायलंडवरून. रोजाना मॅम आलेल्या आहेत, त्यांची बाकी सगळी टीम आहे आणि ते काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये बुद्धांवरती आधारित एक चित्रपटाची निर्मिती करत आहे आणि बुद्धांचे तत्त्व हे लोकांमध्ये पसरवण्यासाठी भविष्यामध्ये ते काम करण्याचा त्यांचा विचार आहे. तर आज आपल्यासमोर या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं सातनवरी, बुट्टीबोरी आणि बाकी सगळ्या परिसरातील सगळं बौद्ध बांधवाचं या ठिकाणी स्वागत करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं धम्मं संघं गुणोत्तरं उपचायं नमस्सामि. So I'm very happy to have this opportunity to meet with you all here this evening. या ठिकाणी आज या संध्याकाळी तुमच्या सर्वांच्या सोबत मला खूप आनंद होत आहे. So we began our meeting here this evening with some ceremony and some ritual. आपण या संध्याकाळी काही आपण रिच्युअल्स जे आहेत ते आणि प्रार्थनेने आपण सुरुवात केलेली आहे. So the distinguishing feature of ceremonies and ritual in Buddhism is that they are meant to promote wholesome dhammas in the heart. They are not simply superstitious things that we do just because we've always done them. We have a very good reason for performing these ceremonies. अशा प्रकारचे आपण जेव्हा प्रार्थना घेतो आणि अशा प्रकारची आपण एक पूजा करतो तर त्याचा अर्थ फक्त पूजापाठच करणं असा त्याचा अर्थ नाही, तर आपल्या मनामध्ये एक चांगला भाव त्याच्यामुळे उत्पन्न व्हावा हे त्याच्या मागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. For example, the ceremony of requesting the precepts. Now, a Buddhist monk can only teach if he is requested to teach. एक उदाहरण म्हणून ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी याचना केलेली आहे, विनंती केलेली आहे की धम्मामधले शील जे आहेत ते शिकवायला पाहिजे अशी आपण विनंती केली आहे, तो त्याचं एक उदाहरण आहे की अशा प्रकारे याचना जी आहे ती केल्यानंतरच भिक्षू जे आहेत ते आपल्याला शिकवण जी आहे ही सांगू शकतात. So Buddhist monks are not missionaries. They don't want to convert anybody. But the Buddhist monk is someone who has devoted their life to the study and practice of the Buddha's teaching, and we make this invitation. If you are interested, if you would like to learn, I will teach you, but I will not force the Dhamma upon you. बुद्धिस्ट भिक्खू जे आहेत हे मिशनरी सारखे नाहीत, जे कुठल्याही कन्व्हर्शनमध्ये, कुठलाही धर्म बदलण्यामध्ये त्यांना कुठलाही स्वतःचा जो आहे काम करायचं नाही. त्यांचं फक्त एकच काम आहे, जर तुम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला धम्माची शिकवण सांगावी तर त्या तुम्हाला धम्माची शिकवण सांगतात. Similarly with giving the precepts, I would only give the precepts when you request the precepts. आणि ते शिलाचं शिकवण आपल्याला तेव्हाच सांगतात जेव्हा आपण त्या प्रकारे विनंती करतो. In fact, the requesting of the precepts has a profound meaning. अशा प्रकारे शिलाची आपण याचना करणे ही एक खूपच महत्त्वाची बाब आहे.
because in Buddhism, morality is seen as embedded in an overall education and training of our life as human beings. बुद्धाच्या शिकवणीमध्ये आपण हे बघतो की शील जे आहे याचं पालन हे त्या बुद्धाच्या शिकवणीमध्ये पूर्णपणे एम्बेडेड म्हणजे सामावून गेलेलं आहे. So many religions have some similar rules, but the difference is that they believe they are commandments from a god or gods, and if you obey the god and you follow the rules, you get a reward, you go to heaven, and if you don't, you get punished and you go to hell. अशा प्रकारचे शील जे आहेत हे दुसऱ्या पण धर्मामध्ये सांगितलेले आहेत, परंतु धम्मामध्ये आणि त्यांच्या धर्मामध्ये जो फरक आहे तो हा आहे की ते असे सांगतात की काही कमांडमेंट्स जे डायरेक्ट देवाकडून आलेले आहेत, भगवानकडून आलेले आहेत, त्याचं आपण पालन करायलाच पाहिजे अशा प्रकारे ते सांगतात. बुद्धाची शिकवण तशी नाही. So the Buddha said that if you refrain from killing and stealing and so on because you want to go to heaven or because you're afraid of going to hell, it's better than doing those things, but it's not sila. आपण जेव्हा कुणाला मारू नये असं शील जेव्हा आपण ऐकतो किंवा कुणाची हत्या करू नये असं आपण ऐकतो किंवा चोरी करू नये आणि इतर शील जे आहेत जे आपण ऐकतो, तर ते आपल्याला कुणी सांगतं म्हणून त्याचं पालन करायचंच असं नाही, तर आपल्या मनाला ते पटायला पाहिजे आणि हेवन म्हणजे स्वर्ग आणि नरकामध्ये जाऊ अशा प्रकारचा मनामध्ये भाव जो आहे तो कधीच नसायला पाहिजे. The precepts have to be taken on voluntarily with wisdom. शील जे आहे हे आपण स्वतः अंगीकारलं पाहिजे आणि ते समजून उमजून प्रज्ञेने स्वीकारला पाहिजे. So you request the precepts and you say, I want to train myself. I want to train my actions and my speech using the precepts. जेव्हा आपण शीलाची याचना करता त्यावेळेस तुम्ही ही विनंती करीत आहात की हे शील जे आहे मला स्वतःसाठी घ्यायचं आहे आणि मला आतमधून बदल घडवून आणायचा आहे, त्याच्याकरता आवश्यक आहे अशी मागणी याचना तुम्ही करता. So the keeping of the precepts is the fundamental practice of mindfulness in daily life. ही शीलाची जी आपण रोज आपण शीलाचं पालन करतो ते माइंडफुलनेससाठी मनाच्या सजगतेसाठी खूपच महत्त्वाचं आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये. So many people say they want to be free, but what they mean by freedom is usually I want to be free to do what I want to do and not do what I don't want to do. प्रत्येकाला आपल्याला असं वाटत असतं की मी स्वतंत्र असायला पाहिजे, पण स्वतंत्र म्हणजे त्यांना असं वाटत असतं की माझ्या मनामध्ये जे जे येतं ते सर्वच मी करायचं मला स्वातंत्र्य पाहिजे, परंतु ते तसं नाही. Or I want to buy what I want to buy. I want to be free to consume the things that I enjoy. आणि त्याचा अर्थ असाही नाही की मला जे खरेदी करायचं आहे ते मी खरेदी करणारच आणि त्याच्यामुळे मला आनंद मिळेलच हे काही सांगता येत नाही, तरी मला ते खरेदी करायची इच्छा आहेच. So this is only a very superficial form of freedom. हे खरं तर वरवरचं स्वातंत्र्य आहे. And in fact, you are being manipulated and you are being compelled by the defilements in your heart without realizing it. आणि आपल्या हे लक्षातही न येता आपण ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी आपल्या मनामध्ये जे शीलाचं तेवढं आपली समज नसल्यामुळे आपल्या मनामध्ये हे भाव निर्माण झाल्यामुळे आपण ह्या गोष्टी करत राहतो. This is why if we look at our body and our mind very closely,
we will see that so many of our actions are merely habit, automatic. आपण जर बोधी आणि आपल्या मनाचं जर विचार आपण केला तर आपल्याला असं समजून येईल की ह्या पुष्कळ साऱ्या गोष्टी ज्या आपण करतो त्या एक प्रकारच्या झालेल्या सवयीमुळे करतो. But if you take the precepts and you take them seriously, this allows you to create more freedom in your actions. जर आपण शिलाचं व्यवस्थित प्रकारे जर आपण पालन केलं तर त्याच्यामुळे होणारे जे आपल्या हातून घडणारे काम जे आहे ते खूप चांगलं होईल आणि ते खरं स्वातंत्र्य आहे. Give an example. In India, this is maybe not the case, so please don't be offended. But in Thailand, many Buddhists, they still go like that when a mosquito bites them. एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, भारतामधलं नाही कारण तुम्हाला ते अदरवाईज वाटेल, पण थायलंडमध्ये मात्र एखाद्याच्या मांडीवर जर मच्छर मॉस्किटो बसला तर आपण तो असा ताटकन ते मारतात. I'm sure you don't do that, do you? हे इथे थायलंडमधून आलेले जे गेस्ट आहेत ते तसं करत नसणार असं मला वाटतं. Of course, nobody is like angry or cruel and want to kill. It's automatic. You have some pain, and automatic response to pain is go away. आपण कुणाची हत्या करतो असं आपल्या मनामध्ये नसतं, परंतु काय होतं की कधी कधी काही गोष्टींना ॲटोमॅटिक रिस्पॉन्स ज्याला म्हणतो तो होतो. त्याच्यामुळे मच्छर जसाही आपला बसला चावला की आपला एकदम हात जो आहे तो मांडीवर जातो. So maybe you're saying, oh, may all beings be happy, may all beings be happy, you have the Maitri in your heart, and then like this. आणि मग आपण मनामध्ये असा विचार करतो की सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांना सुख लाभो असा विचार करत करत मात्र ते मच्छर जो आहे त्याला आपण असं मारतो. And you say, oh, may you be happy rebirth in the heaven realm. आणि मग आपण जो आहे त्याला तो मच्छर मारलेला हातामध्ये असतो आपल्या आणि आपण म्हणतो की तुझ्या पुढच्या जन्मामध्ये तुझं आणखी चांगलं हो. And if you look very closely, a lot of the reasons that you give other people or you give yourself for why you do the things you do, you make them up afterwards. You do them and then you find a reason afterwards to make it look a little bit better. आणि अशा प्रकारच्या घटना आपल्याकडून घडल्यानंतर आपण त्याच्यावर काय उत्तर आपल्याला चांगलं देता येईल हे स्वतःच्याच मनाला समजावतो की आपण जरी या मच्छराला मारलं तरीसुद्धा मग तो मला चावला आणि मला त्याच्यापासून दुःख निर्माण झालं म्हणून मग मी त्याला मारलं असं आपण स्वतःला समजवण्यासाठी त्याचं कारण शोधतो. So we have things that appear through our eyes, our ears, our nose, our tongue, our body, our mind, and there is a trigger. And for most people, there is the reaction to the trigger according to the habit that we have accumulated over our lives. आपण ज्या पण गोष्टी अनुभवतो त्या आपला डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, आपली बॉडी आहे, शरीर आहे आणि मन आहे, याच्यापासून आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभव करत असतो. आणि हे अनुभव करीत असताना आपण ज्या गोष्टी आपल्याला समजून येतात त्याच्या प्रकारे मात्र आपल्या हातातून वर्तवणूक जी आहे त्याच्या कधी कधी विरोधामध्ये होते. So we as Buddhists, we want to go beyond this automatic reaction towards wise response. आणि जे आता आपली विरोधामध्ये होणारी ऑटोमॅटिक रिॲक्शन जी आहे जी एका कुठल्या ना कुठल्या ट्रिगरमुळे निर्माण झालेली आहे, तर बुद्ध धम्मामध्ये ते आपण चांगल्या प्रकारे जाणतो आणि तशा प्रकारे ती शिकवणी अंगीकार करतो. And this is why we keep the precepts. The precepts can help us to be mindful enough to create a buffer between the trigger and the response. आणि त्याकरिताच आपल्यासाठी शिलाचं खूपच महत्त्व आहे, कारण शिलाची शिकवण आणि आचरण आपण केल्यामुळे
हा जो ॲटोमॅटिक रिस्पॉन्स किंवा ॲटोमॅटिक रिस्पॉन्समुळे ट्रिगर निर्माण होऊन आपण कुणाची हत्या करायला बाध्य होऊन जातो, ही जी आपली सवय आहे ती सवय मोडण्यासाठी शिलाचं अंगीकारण करून आचरण करून पालन करणं अतिशय आवश्यक आहे. So the mosquito come to bite you, and you go like this, and you stop. शिलाचं जर खूप आपण चांगल्या पद्धतीने आचरण केलं तर आपल्या मनामध्ये एक चांगली सवय निर्माण होऊन जाते आणि मग तो मच्छर जो आहे त्याला आपण मारायला असा हात गेला तर तो लगेच तिथे थांबून जातो. And in that short moment, then observe what arises. Good, bad, right, wrong, appropriate, inappropriate, wholesome, unwholesome. All these values appear in your mind because you create that gap. आणि तो तुमचा हात जेव्हा असा थांबतो तेव्हा तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या भावना ज्या आहेत ते बरोबर आहे, बरोबर, चूक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भावना ज्या आहेत त्या निर्माण होतात आणि त्या एका क्षणामध्ये ह्या सगळ्या भावना ज्या आहेत ते निर्माण होतात, कारण शिलाचं पालन केल्यामुळे तुम्हाला तशी चांगलं एक सवय लागलेली आहे. So the mind can work incredibly quickly. It can respond in just a very short gap that you create. If you don't believe me, I give you an example. Cricket. You have the batsman facing the fast bowler. 22 yards, this ball is coming at 140 kilometers an hour, and the batsman is able to decide whether to play a defensive stroke, a forward defensive stroke, a cut. In a fraction of a second, he makes that decision. And in the moral world, you can make decisions in that short fraction of time. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की मन जे आहे हे ह्या फ्रॅक्शनमध्ये अतिशय सूक्ष्म वेळामध्ये कशा प्रकारे आपला रिस्पॉन्स जो आहे ते तयार करतं. त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण म्हणून क्रिकेटचं, तुम्हाला सर्वांना क्रिकेटचा खेळ जो आहे तो माहीत आहे. 140 किलोमीटर प्रति अवरनी जेव्हा बॉल त्याच्याकडे फेकला जातो बॅट्समनकडे, तर तो बॅट्समन हा बॉल जोरामध्ये खेळेल की मागं येऊन डिफेन्सिव्ह खेळेल हे तो त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे त्या एका सूक्ष्म सेकंदा एवढा त्या वेळेमध्ये तो ते डिसाईड करतो, ते निर्णय घेतो की मी काय करायला पाहिजे. हे मन किती लवकर कारवाई करू शकतं त्याचं अतिशय चांगलं उत्तम उदाहरण आहे. So what is the batsman mindful of? The batsman is mindful of my wicket. Don't let him hit my wicket. Don't let him, no LBW. Don't give a catch. This is his mindfulness. Yeah. मग त्या क्रिकेटरमध्ये ही सजगता जी आहे मनाची ती कशा प्रकारे येते, त्याच्यामध्ये काय विचार भाव उत्पन्न होतात. तर पहिली गोष्ट म्हणजे माझी विकेट जी आहे ती सुरक्षित असायला पाहिजे. दुसरं म्हणजे माझ्या पायावर तो बॉल जो आहे तो पडायला नको, म्हणजे LBW व्हायला नको. अशा प्रकारचा म्हणजे मी आऊट होता कामा नये असं त्याचं मनाची सजगता जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्याला आपण माइंडफुलनेस जे आहे ते निर्माण झालेलं आहे. So when you have something coming at you very fast in the daily life, your mindfulness is not the wicket or LBW or K. Your mindfulness is, I will not harm with body, with action or speech. I won't take what's not belong to me. I won't cheat on my spouse. I won't lie. I won't take alcohol or drugs. These are the mindfulness of the Buddhist practitioner. मग जेव्हा आपण रोजच्या जीवनामध्ये क्रिकेटचं जसं आपण उदाहरण दिलं त्याच प्रकारे दुसरं उदाहरण देता येईल की अशा जेव्हा गोष्टी आपल्याकडे फार रोजच्या रोज जीवनामध्ये आपल्याकडे अतिशय वेगाने जेव्हा येत असतात तर आपला रिस्पॉन्स, आपली रिॲक्शन जी आहे ती अशी असायला पाहिजे की कुणी आपल्याकडे क्रोधाने रागाने जरी आला तरी आपण त्याला वेगळ्या पद्धतीने म्हणजे प्रेमाने आपण त्याला पुढे जायला पाहिजे. आपण कुठलीही कुणाची हत्या करण्याचा विचार आपण आणू नये. आपल्या पत्नीसोबत जे आहेत ते आपले चांगले संबंध असायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची चोरी जी आहे ते आपण करू नये. अशा चांगले शील जे आहेत ते आपल्या मनामध्ये तातडीने त्वरित निर्माण व्हायला पाहिजे आणि तशी कारवाई झाली पाहिजे.
So because these precepts are voluntary, because you have the wisdom, you know why it makes sense, why it's intelligent to keep the precept, why it's foolish and self-destructive to break the precept. This supports the mindfulness. आणि ह्या अशा उदाहरणामुळे आपल्याला समजून येतं की शिलाचं पालन करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि आपण शिलाचं तोडणं हे आपल्यासाठी अतिशय काळजीचं कारण जे आहे ते बनू शकतं. आपल्याकडून चांगल्याच शिलाचं पालन जे आहे ते व्हायला पाहिजे अशीच शिकवण आहे. So the taking on the precepts then means you make boundaries for your actions. And then whatever happens, there are maybe some pressure or some temptation. If you can stay within your boundaries, after a while, you start to feel a lot of self-respect. You admire yourself. You can see this is a difficult thing to do and I can do it. अशा प्रकारचं आपण शिलाचं पालन केल्यामुळे आपण ज्या अतिशय कठीण गोष्टींना एक प्रकारची बाउंड्रीमध्ये आपण सामावून घेतो. आपल्या आजूबाजूला एक बाउंड्री आपण तयार करतो की शिलाचं पालन करत असताना मी ही बाउंड्री जी आहे ती या बाउंड्रीच्या पुढे जाणार नाही आणि मग आपल्या ज्या ज्या ॲक्शन आपले जे कारवाई आहे ती त्या बाउंड्रीच्या आतमध्येच आपण ती करतो. ह्याच्यामुळे शिलाचं महत्त्व जे आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने अधोरेखित होते. When you have this ability to live your life within boundaries that you have accepted voluntarily, whatever the condition, this means that so many of the negative thoughts and the defilements of mind are cut off at the root. You don't have to be thinking about what you did and what you said. I shouldn't have done that. I shouldn't have said this. It just makes your mind more calm. आणि अशा प्रकारे चांगल्या शिलाचं आपल्याकडून पालन झाल्यामुळे त्या बाउंड्रीमध्येच आपल्याकडून कारवाई झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचं मनामध्ये जो आहे हा दुसरा भाव निर्माण होत नाही आणि दुसरा भाव निर्माण न झाल्यामुळे आपल्याकडून घडणाऱ्या ज्या ॲक्शन आहेत, कारवाई आहेत त्या एक चांगल्या पद्धतीने होत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मनामध्येच खूप चांगला एक आनंद मिळतो आणि खूप चांगलं आपल्याला स्वतःबद्दलच वाटतं. This is why the Sila provides the foundation for Samadhi and Panya. हेच मुख्य कारण आहे की शील जे आहे हे प्रज्ञा आणि समाधीचा पाया बनलेला आहे. So if you see someone who's very corrupt and dishonest and break the precepts, what are they most afraid of? They're not afraid of the police usually. Their police are their buddies. What they are afraid of, they're afraid of themselves. They don't want to be with themselves. आपण जेव्हा अशा एखाद्या शिलाचं जर आपण पालन केलं नाही किंवा आपल्या हातून जर शिलाचा ब्रेक झाला तर आपण आपल्या मनामध्ये आपल्याला सर्वात जास्त भीती कुणाची आहे? पोलिसांची आपल्याला भीती आहे का? तर नाही, कारण पोलिसांना आपण मॅनेज करू शकतो असं आपल्याला वाटतं. परंतु सगळ्यात जास्त भीती जी आहे ती स्वतःबद्दलची भीती आपल्याला वाटत असते. So you may see people who are very dishonest and they make a lot of money and they become powerful and you think, oh, well, that's quite a good way to get ahead in the world. Why is it that bad people do bad things and still they do so well? But we see that because we only see outside. But inside, they become incapable of growing in the Dhamma, of realizing the true inner wealth we call the spiritual wealth. आपण बरेचशी उदाहरणं अशी आपल्या आजूबाजूला बघतो की ज्यांचे जे करप्शन करतात, ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसासुद्धा साठलेला आहे आणि आपण हा विचार करतो की ह्या माणूस इतका करप्ट असूनसुद्धा तो किती सुखासमाधानाने जगत आहे. परंतु ही गोष्ट जी आहे ही वरवरची गोष्ट आहे. आपण आतमधून जर बघितलं तर त्या माणसाचं जी खरी साधन संपत्ती जी आहे ही स्पिरिच्युअल साधन संपत्ती आहे. त्या माणसाकडे ती स्पिरिच्युअल साधन संपत्ती मुळीच नसते. किती मालमत्ता असली
तरी धम्माची शिकवणी जी आपल्याला साधन संपत्ती मिळते ती पैशांनी मिळू शकत नाही. You can observe if someone is very dishonest and immoral, the last thing they want to do is listen to a Dhammadesana. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की जे खूप करप्ट आहेत, ते भ्रष्टाचारी आहेत, ते सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे ते धम्मदेशनेला कधीच उपस्थित राहणार नाही किंवा ऐकणार नाही. It's like they feel like a very bad boxer in the ring. Every time the monk talks about 5 precepts, it's, it hurts so much. ते यासाठी आपल्या धम्मदेशनेला येत नाही, कारण जेव्हा जेव्हा भिक्षू जे आहेत तेव्हा पंचशिलाबद्दल सांगत असतात, तर एक एक शील सांगितलं तर त्यांना वाटतं की मला आतमधून कुणीतरी बॉक्सचे पंचेस जे आहेत बॉक्सिंगचे ते मारत आहे असं त्यांना वाटत असतं. So the Buddha is Vidyacharana Sampanna. Vidyacharana Sampanno means perfect in wisdom and conduct. This means that if you are truly wise, that wisdom will always manifest in conduct. If it doesn't, it means you're not wise. बुद्धाची शिकवण विद्याचरणो संपन्नो जी आहे ती अशा प्रकारची आहे की आपण जे काही कार्य करतो ते आपण विजडमनी म्हणजे प्रज्ञेनी आपण ते काम जे आहे ते करतो. जर कुठलंही काम आपण प्रज्ञेशिवाय केलं तर ते काम जे आहे ते चांगलं काम नाही. On many occasions, people ask the Buddha, please define for me, what does it mean to be a wise person? बऱ्याच वेळेस बुद्धांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की प्रज्ञावान मनुष्य म्हणजे काय असं त्यांना विचारण्यात आलं होतं. And very interestingly, most often, he did not reply in terms of understanding of very profound topics. He said, the wise person is someone who does not harm himself or others. बुद्धांनी याचं उत्तर जे आहे खूप असं मोठं फिलॉसॉफिकल उत्तर वगैरे दिलं नाही. त्यांनी छोट्या याच्यामध्ये सांगितलं की प्रज्ञावान माणूस हाच माणूस आहे की जो समजून उमजून कुणालाही कुणाच्याही अहित होईल असं कधीच करत नाही. My teacher used to say, you look after your precepts, they will look after you. माझे गुरुजी जे आहेत ते मला सांगत होते की तुम्ही स्वतःच्या शीलावर लक्ष द्या आणि ते शील तुमचं रक्षण करेल. Keeping the free precepts, you have to use a lot of intelligence. You need patience. You need contentment. You need loving kindness. You need so many qualities. It is a training in itself. आपण सगळे शील जे आहेत त्याचं योग्य रीतीने पालन करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करणं गरजेचं आहे, कारण तशा प्रकारची प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस आपल्याकडून व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, कुठलीही आपले कार्य असेल, काम करण्याची पद्धत असेल, मेडिटेशनच्या सहाय्याने आपण हे एक प्रकारचं मनाला ट्रेनिंग जे आहे ते देणं अतिशय आवश्यक आहे. तरच आपण शील जे आहे ते आपल्यामध्ये तसंच टिकवून ठेवू शकतो. So, just now I climbed up there, we saw unfurled the Panchasila flag. But that's not the real unfurling of Panchasila flag. My Dhammadesana, this is the true unfurling of the Panchasila flag that I'm offering you this evening for my teaching. आपण आत्ताच माझ्या हस्ते मला विनंती केल्याप्रमाणे आपण पंचशील ध्वज जो आहे त्याचं या ठिकाणी आपण होस्टिंग केलेलं आहे. परंतु ती खऱ्या प्रकारचं पंचशिलाचं होस्टिंग नाही, तर मी आता जी धम्मदेशना तुम्हाला शिलाचं महत्त्वाबद्दल जी सांगितली आहे ती खऱ्या अर्थाने पंचशील ध्वजाचं होस्टिंग जे आहे, अनफर्लिंग आहे, ते खऱ्या अर्थाने तसं आहे. धम्मदेशना सन्माननीय अजहन जयासारो भंतेजी यांच्यातर्फे आपणाला धम्मदेशना देण्यात आली आणि आपण शांततेने त्या धम्मदेशनेला श्रवण केलं. आजच्या या समारोहामध्ये आपण सर्वांनी जो वेळ दिला, आपण सर्व इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये इथे आला, सर्व धम्म उपासक उपासिकांचं आणि आमची बुट्टी बोर्डची सगळी टीम, जी धम्मचक्र प्रवर्तन दिन आयोजन समितीची जी टीम आहे
ती दरवर्षी मोठी धम्म रॅली इथे काढत असते आणि त्या टीमने अगदी एका दिवसामध्ये सगळं नियोजन केलं, त्याबद्दल सगळ्यांचा आभार. अँड थँक्सफुल टू भंतेजी. अँड नाव वी आर क्लोजिंग दिस प्रोग्राम. थँक्यू.